उलाढाल पुन्हा गतिमान होण्यासाठी नवीन प्रकल्प आणि गुंतवणूक बाजारामध्ये येण्यासाठी मी योग्य त्या पातळीवर लक्ष देईन। कृषी व दुग्ध व्यवसाय, उद्योग, रिअल इस्टेट सर्व क्षेत्रांना नक्कीच यापुढे चालना मिळेल। आपल्याला सगळ्यांना माहित आहे की दादांचा प्रशासनावर आदरयुक्त दरारा होता, त्यामुळे शासकीय कामं नेहमीच वेळेवर व्हायची। ती शिस्त यापुढेही कायम राहील। प्रशासनावर मजबूत नियंत्रण राहील आणि सामान्य लोकांची सुद्धा कामं वेळेत राहील याची खात्री आपण बाळगा। तसेच महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत दादांच्या नंतर सगळ्यांमध्येच संभ्रम निर्माण आहे की आता आमचं कसं होणार। पण दादा असताना सुरक्षतेबाबत बारामतीची जी ओळख निर्माण झाली होती ती तशीच कायम राहील याची आपण सगळ्यांनी खात्री बाळगा। शहरामध्ये गुंडगिरी, खंडणीखोर, बेकायदेशीर प्रकारांना बिलकुल थारा मिळणार नाही। कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या जातील। प्रशासनातील सर्व विभागांशी सुयोग्य समन्वय सुद्धा साधला जाईल। त्यामुळे आपण सगळ्यांनी यापुढे कसल्याही काळजीचं कारण नाही। निरा डावा कालवा बारामतीच्या शेतीसाठी हा जीव आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। शेतकऱ्यांना पाणी नियमित यापुढेही मिळत राहील यावर पूर्वीसारखेच लक्ष राहील। बारामतीसह राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसलेला आहे, आपण सगळ्यांना माहिती आहे। नुकसान झालेल्या पिकांचं सुद्धा तातडीने पंचनामे होतील आणि राज्य सरकार त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। बारामतीमध्ये नवीन उद्योग, रोजगार निर्मिती, पर्यटन विकास, कृषी प्रक्रिया, उद्योग, शिक्षण व आरोग्य सुविधा या सर्वच क्षेत्रांमध्ये विकास सुरू राहील। आता विकास थांबणार नाही आणि ही जी सगळ्यांच्या मनामध्ये धाकधूक होती त्यासाठी सगळ्यांनी खात्री बाळगा। जनाई शिरसाई, पुरंदर उपसा योजना, खडकवासला फुरसुंगी बोगदा प्रकल्प आणि महत्वाकांक्षी नीरा करा नदी जोड प्रकल्प यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये यांची घोषणा झालेलीच आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। सुपे परिसरातून जिरायत भागाचा शिक्का पुसण्यासाठी दादाने जे काम सुरू केलेलं होतं ते पूर्ण करण्यासाठी निवडणुकीनंतर तातडीने या कामाला सुद्धा गती देण्यामध्ये येईल। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, गृहमंत्री माननीय श्री अमितजी शाह साहेब, मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि मंत्रिमंडळातील सर्वच सहकाऱ्यांचा मला भक्कम पाठिंबा आहे। आपण तुम्ही सगळ्यांनी आता प्रत्यक्ष पाहिलेलंच आहे। त्यामुळे कोणत्याही विकास कामाची गती व गुणवत्ता यापुढे कमी होऊ देणार नाही हे आपल्याला आश्वासन देते। शिवशाहू फुले